नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे. सैनिक शाळा म्हणजेच मिलिटरी स्कूलमार्फत सातारा या ठिकाणी विविध पदांची भरती निघालेली आहे. पगार या ठिकाणी तुम्हाला 18 ते 25,000 रुपयाच्या दरम्यान वेगवेगळ्या पोस्टनुसार या ठिकाणी दिला जाईल. तुम्ही महिला असाल, पुरुष असाल, दोघं या ठिकाणी अर्ज करू शकता. अर्ज करण्यासाठी कुठल्याही प्रकारची फीस पेमेंट तुम्हाला या ठिकाणी करायची नाही. अर्ज करण्याची शेवटची तारीख 5/8/2024 या ठिकाणी आहे. अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शैक्षणिक अर्हता तुमची काय लागेल, वयोमर्यादा काय असेल, अर्ज कशा प्रकारे करायचे आहेत, सर्व काही माहिती डिटेलमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. त्याचबरोबर आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. असेच नोकरी संदर्भातील नवीन नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी. तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ. तर मित्रांनो, आपण आलेलो आहे सैनिक स्कूल सातारा यांच्यामार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे. तर स्टेप बाय स्टेप सर्व काही माहिती डिटेलमध्ये आपण बघणार आहोत. तर या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे PEM किंवा PTI कम मॅट्रॉन या पदासाठी महिलांसाठी ही खास रिझर्व्ह वॅकन्सी आहे. एक वॅकन्सी या ठिकाणी ओपन कॅटेगरीमधून ही निघालेली आहे. या पदासाठी तुम्ही 10वी उत्तीर्ण असाल किंवा समतुल्य शैक्षणिक अर्हता तुमची असेल. इंग्रजी भाषेचं तुमचं नॉलेज या ठिकाणी चांगलं असणं आवश्यक आहे. आणि सर्वात महत्त्वाची अट या ठिकाणी आहे, तुम्हाला महिला वसतिगृह जे असतील, महिला गर्ल्स हॉस्टेल जे असतील या ठिकाणी तुम्हाला राहावं लागणार आहे. 25,000 रुपये इतके वेतन जे आहे तुम्हाला दिलं जाईल. वयोमर्यादा 18 ते 50 वर्षापर्यंतची या पदासाठी देण्यात आलेली आहे. 31 जुलै 2024ला वय तुमचं या ठिकाणी काउंट केलं जाणार आहे. त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे नर्सिंग असिस्टंट किंवा सिस्टर या पदासाठी. एक वॅकन्सी या पदासाठी देखील आहे. शैक्षणिक अर्हता जे आहे या पदासाठी तुमचं नर्सिंग डिप्लोमा झालेला असेल किंवा डिग्री झालेली असेल, 5 वर्षापर्यंतचा एक्सपिरियन्स तुमच्याकडे असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. 18,000 रुपये पर मंथ सॅलरी तुम्हाला दिली जाईल. 18 ते 50 वर्षाची वयोमर्यादा या ठिकाणी देखील आहे. त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे रायडिंग इन्स्ट्रक्टर या पदासाठी. या पदासाठी देखील एक वॅकन्सी आहे. 10वी पास तुम्ही असाल आणि हॉर्स मॅनेजमेंटचा तुम्हाला या ठिकाणी चांगल्या प्रकारे नॉलेज असेल. त्यामध्ये या ठिकाणी घोड्यांचा मेंटेनन्स असेल, त्यांची आरोग्य तपासणी असेल किंवा त्यांची स्वच्छता असेल, त्यांचं फर्स्ट एड असेल, अशी कामे तुम्हाला या ठिकाणी येणं आवश्यक आहे. तुम्हाला त्यांच्या खेळासंदर्भातील देखील माहिती असणं या ठिकाणी आवश्यक आहे. तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. तुम्हाला स्कूल कॅम्पसमध्येच या ठिकाणी राहणं आवश्यक या ठिकाणी आहे. 25,000 रुपये वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाणार आहे. 18 ते 50 वर्षाची वयोमर्यादा या ठिकाणी तुम्हाला दिली जाईल. अशा एकूण 3 पदांसाठी या ठिकाणी वॅकन्सीज निघालेल्या आहेत. अर्ज तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने या ठिकाणी करावे लागतील. त्यासाठीचा ॲड्रेस या ठिकाणी आहे प्रिन्सिपल सैनिक स्कूल सातारा या ठिकाणी तुम्हाला तुमचे ॲप्लिकेशन फॉर्म जे आहेत पाठवायचे आहेत. 5 ऑगस्टपर्यंत तुम्ही या ठिकाणी तुमचे अर्ज जे आहे पाठवू शकता. निवड तुमची एक्झामच्या माध्यमातून या ठिकाणी केली जाणार आहे. परीक्षा जी आहे तुमची सैनिक स्कूल सातारा या ठिकाणी घेतली जाणार आहे. नमुना अर्ज जे आहे अशा प्रकारे आपल्याला जाहिरातीमध्येच देण्यात आलेला आहे. अर्ज करण्याअगोदर आपण संपूर्ण जाहिरात एक वेळ व्यवस्थित वाचा. जाहिरातीची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा. चॅनलला जर आता आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशी नोकरी संदर्भातील नवनवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी. तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.